नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही काही शॉर्ट्स बघितले असाल, त्यावरून तुम्ही नक्कीच अंदाज बांधला असणार की आज आपण चाललो आहोत जेजुरीला. अनिल काका आणि पप्पा यांनी मस्त हार आणि नारळ लावून मस्त गाडीची पूजा केलेली आहे आणि पूजा झाल्यानंतर आपण निघणार आहोत जेजुरीला जायला. जेजुरीला जाण्याचं निमित्त कारण असंच की आम्ही सगळे भाऊबंद एकत्र येऊन देवांचा अभिषेक घालण्यासाठी 3 वर्षातून एकदा जात असतो. तर तोच हा अवसर आणि खूप मजा येते की एवढे दिवस आपण भेटत नाही आणि या अशा क्षणाला सगळे भाऊबंद कुठे कानाकोपऱ्यात असतात, ते एकत्र येऊन देवाच्या नावाने का असेना एकत्र येऊन भेटतात, मजा करतात, खूप मजा येते. तर आता आपण पहिले गणपतीचं दर्शन घेऊन मग जेजुरीकडे जाणार आहोत. तर पहिले महडला जाणार आहोत. आपण महडला आलेलो आहे आणि वरदविनायक मंदिरात आपण गणपतीचं दर्शन घेणार आहोत. आम्ही जवळपास 50 माणसं आहोत एका गाडीमध्ये. काही लोकांना यायला जमलं, काही लोकांना नाही जमलं. बरेच लोक आलीत. जे फर्स्ट प्रेफरन्स होते त्यांना लवकर गाडीमध्ये जागा भेटली आणि शंकराचं असं मस्त दर्शन घेतलं आम्ही पहिले मंदिरातच. महडला गणपतीच्या मंदिराच्या पहिले आपलं शंकराचं मंदिर लागतं, ते पाया पडून आपण गणपतीचं दर्शन घेणार आहोत. मी थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही मस्त असं छान दर्शन घ्या. तुम्हाला जमेल, कारण तिथे फोन अलाउड नाही आहे आतमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ शूट करू शकत नाही आणि मी गपचूप काढला आहे, तुम्ही बघू शकता. दर्शन घेतलं आणि नंतर बाहेर निघालो. हे नवीनच कमानी आता बनवली अष्टविनायक गणपतींची तिथे बाजूला. आणि मस्त असं दर्शन झाल्यानंतर आम्हाला लागल्या भुका. आम्ही नाश्ता शोधत होतो बाहेरच. मस्त वडाबिडापाव खाल्लं आणि लोणावळ्यात जो दृश्य बघितलं आहे आम्ही, काय सांगू तुम्हाला. हा आदल्या दिवशी खूप जोरात पाऊस पडला होता आणि धबधबे सुरू झाले मे महिन्यात आणि आम्ही पाटील काय गप बसणार आहेत. काही मजा नाही, मस्ती आमच्या रक्तात. साधा कामच नाही आमचा. ते बघ बारक्या पोरी बघ टुंगू 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 टुंग ऐकतात का कोणाला त्या. मग लोक वनभोजन करतात. तसंच आम्हाला एका ठिकाणी आम्ही थांबलो, गाडीचा टायर फाटल्या कारणास्तव. तिथे आम्ही जेवण केलं. त्या ड्रायव्हरनी तोपर्यंत टायर बदलला आणि लवकरात लवकर आम्हाला जेजुरीच्या पायथ्याशी पोचवलं. पायथ्याशी आल्यानंतर आम्ही फटाफट चेंजेस करून जेजुरीकडे जायला निघालो. तुम्हाला दिसत असेल तर तिथे एक नवरा नवरी चालत आहे. इकडची एक प्रथा आहे की नवीन लग्न झालेली जी जोडपी असतात ती पहिले देवाच्या दर्शनाला येतात आणि मग बाकीचं. आणि हे मुख्य द्वार जेजुरीचं नंदी महाराजाच्या इथून मी क्लिक केलेलं एक छोटीशी शॉर्ट्स आहे. खूप छान दिसतं. आणि मी काय ऐकते, बायकोला 5 पावलं घेऊन जाणार म्हणजे जाणार. घेतली नि चल निघलो सरळ. मग आम्ही हळूहळू वरती चढायला सुरुवात केली. तरी आमची बायको, आई, वहिनी हळूहळू चढत होत्या, त्यांच्या पाठोपाठ मी सुद्धा. आणि ते खेळणी दुकानं मस्त वाटतं चढताना. आणि वातावरण मेन गोष्ट म्हणजे खूप छान होतं. आईला थोडासा दम लागला होता, पण आई एकदम जिद्दी आहे, चढणार मी. मग काय हळूहळू आम्ही सगळ्यांच्या सोबत वरती चढलो हळूहळू. म्हणजे आता रस्त्यात तिथे काम चालू आहे, तर आम्हाला दुसरीकडून जायला लागलं. तिथे एक प्रवेशद्वाराशी आलो आणि ही जी एंट्रन्स आहे ना, तुम्हाला जो एक सुकून आणि थंडावा भेटेल ना इथे, तू कुठेच नाही भेटू शकत तुम्हाला, खरं सांगायला गेलं तर. कारण इथे आल्यानंतर जी मानसिक शांतता भेटते ना मनाला, तुम्ही अनुभवा, नक्की इथे येऊन अनुभवा. आणि मला जो क्लिक भेटला आहे सर्वात जास्त, मला जो आवडलेली जो हे आहे ना, वरती असं ढगाळ वातावरण आणि देवाचं मंदिर, वाह, तृप्त झालं असं मन माझं. आणि जे मनामध्ये ओझं होतं ते सगळं उतरलं माझं. मी देवाच्या पायाजवळ आलो, एकदम भारी. ते झाल्यानंतर आम्ही सगळे बघितलं आणि मग ते पुजारी वगैरे शोधत होते. आणि कारण की आम्हाला अभिषेक घालायचा होता. अभिषेक घालायला आम्ही सुरुवात केली. जय मल्हार.
मल्हार. जय मल्हार. सदानंदाचा अभिषेक घातल्यानंतर आम्ही काकांच्या पाठून प्रदक्षिणा 5 प्रदक्षिणा मारायच्या असतात. अभिषेक घातला आम्ही आणि सगळी जे भाऊबंद होतो आम्ही सगळे त्यांच्या पाठोपाठ प्रदक्षिणा घालायला निघालो. आमचा पारू वादक आहे, खूप छान वाजवतो. नंतर मग सगळं प्रदक्षिणा वगैरे झाल्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर अनुभवला आणि हे जे काम केलं ना, खूप देऊळ बघायला गेलं तर खरंच खूप सुंदर आहे. आणि मग आम्ही पाटील काय ऐकतोय, पहिले फोटो सगळं झाल्यानंतर आम्ही पहिले फोटो आणि आम्हाला जो आशीर्वाद भेटला आहे, भंडारा जो माझ्या डोक्याला लावला गेला आहे, त्याच्यात एक सुकून आहे. बोलतो ना आपण, बायको बोलते नसती उचल उचल. येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. देवांना आम्ही आता एक छोटासा मस्त फोटो काढून घेतला, कारण एक नशीब लागतं आपला अभिषेक घेतल्यानंतर देव हातात घेऊन हातात असणं. नंतर आम्ही प्रदक्षिणा घालताना मला एक पश्चिम दरवाजा दिसला, त्याच्यामध्ये एक कडेपठाराकडे जाण्यासाठी रस्ता होता. ते आम्ही सगळे उद्या जाणार आहोत सकाळी. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल, कसे आम्ही सकाळी उठलो, रिक्षा पकडली का चालत गेलो, कुठून गेलो. तुम्ही नेक्स्ट भाग नक्की बघा. या भागामध्ये मी तुम्हाला आम्ही कसे पोचलो, काय केलं, थोडेसे सिनेमॅटिक शॉर्ट्स तुम्हाला दाखवले. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं कडेपठाराला व कसे पोचलो आम्ही, पाऊस कसा आला आणि आम्ही कसे धावत पळत दर्शन घेतलं आहे, तर ते सगळं बघण्यासाठी स्टे ट्यून, स्टे टुगेदर. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. बाय.